नमस्कार. रत्नाकर मतकरींच्या गूढ कथांमधील वैचित्र्य हे बहुधा मूलतः अनुभव रूपातील वैचित्र्यातून आलेलं असतं. कधी दंतकथेचं माध्यम वापरलेलं असतं, जे आपण म्हातारीची तरुण मुलगी ह्या कथेमध्ये पाहिलं. कधी भावस्पर्शी नाट्यात्मकता असते, तर कधी लोककथेचा ढंग असतो. आज आपण त्यांची बाकी राहिला काळोख ही कथा वाचणार आहोत. कधी एखाद्या बौद्धिक कोड्यासारखी जाणीवपूर्वक रंगहीन केलेली रचना त्यांच्या ह्या कथेमध्ये आढळून येते. जरा आपल्याला थोडंसं आपलं लॉजिक वापरावं लागतं आणि त्याच्यामध्ये जे बौद्धिक कोडं घातलेलं आहे ते सुटल्यानंतरच आपल्याला त्या कथेचा अर्थ कळतो. ऐकूया बाकी राहिला काळोख. लेखक रत्नाकर मतकरी. त्यांच्या रंगांधळा ह्या कथासंग्रहामध्ये ह्या कथेचा समावेश आहे. बाकी राहिला काळोख. जगात अशी कित्येक गुढं असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत, डॉक्टर म्हणाले. पोलीस इन्स्पेक्टर यावर नुसते हसले छद्मीपणाने. त्यांचं ते हसणं डॉक्टरांना वर्मी लागल्या वाचून राहिलं नाही. त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांना स्वतःला अतिशय पटलेलं होतं, सतत जाणवलेलं होतं. पण तरीही समोरच्या माणसाला ते पटवणं त्यांना कठीण जात होतं, कारण समोरच्या माणसाची त्यावर श्रद्धा नव्हती, विश्वास तर अजिबात नव्हता. एका परीने ते बरोबरच होतं. आजवरची त्यांची हयात गुन्ह्यांचा शोध लावण्यात गेली होती. गुन्हा घडला रे घडला की त्याची चारही बाजूंनी चौकशी करायची, समग्र माहिती मिळवायची, तपशील जमा करायचा, त्या तपशिलाचे धागेदोरे कुठवर पोहोचतायत हे तपासायचं आणि शेवटी गुन्हेगार शोधून काढायचा. ही त्यांची पद्धत होती. गुन्हेगाराचा शोध लागला की प्रत्येक रहस्य उलगडलं जातं आणि मग त्यात गूढ काही उरतच नाही, हा त्यांचा अनुभव होता. तशा कित्येक केसेस आजवर पोलीस खात्याने न उलगडणाऱ्या गुढांमध्ये जमा केलेल्या होत्या. पण याचा अर्थ एवढाच होता की पोलीस खात्याकडून आपल्या कर्तव्यात कुचराई झाली होती किंवा गुन्हेगार पोलिसांपेक्षा अधिक हुशार ठरले होते. पण खऱ्याखुऱ्या अर्थाने ती गुढे नव्हतीच. ती केवळ गणितं होती, न सुटलेली, न सोडवलेली, पण त्यांना निश्चित उत्तरं होती, न बदलणारी, ठामपणे मांडण्याजोगी. जगातला प्रत्येक व्यवहार हा गणितासारखा असतो आणि त्याला एक निश्चित असं उत्तर असतं. इन्स्पेक्टरांची अशी खात्री होती. डॉक्टरांचं तसं नव्हतं. डॉक्टर मानसशास्त्रज्ञ होते. मनुष्य स्वभावाचं गूढ उकळणं हा त्यांचा व्यवसाय होता. त्यांच्या मते मानवी व्यवहारातले काही व्यवहार इतके गूढ असतात की त्यांचं कसलंही स्पष्टीकरण मिळत नाही. त्यांना उत्तर असतच नाही. कितीही बेरीज वजाबाकी केली तरी काहीतरी बाकी राहतेच. त्यापुढे बेरीज वजाबाकी शक्य नसते. पुढे एक काळोखाची भिंत उभी असते. या भिंतीवर कितीही वेळ डोकं आपटून घ्या, मस्तक रक्त बाळ होईल, पण भिंत हटायची नाही. बाकी राहते ती ही भिंत. बाकी राहतो तो हा काळोख. आत्ताही तिरक्या ग्लासमध्ये बियर होती ते हेच म्हणाले, नाही इन्स्पेक्टर, कधीतरी तुम्हाला जरूर अनुभव येईल. जगात अशी कित्येक गुढं असतात की ती कधीच उलगडता येत नाहीत. जाऊ द्या हो डॉक्टर. इन्स्पेक्टर हसत म्हणाले, तुमच्या वेड्या पेशंट्सने तुमचा भेजा टाकलाय खाऊन. इन्स्पेक्टरना माहीत होतं की पेशंटचा असा उल्लेख केला की कुठलाही सायको ॲनालिस्ट वैतागतो.
माझे पेशंट्स वेडे नसतात. त्यांचं वागणं इतरांपेक्षा वेगळं असतं. तसं का? यामागे काहीतरी गूढ असतं. बहुधा ते उकलतं. तोच तर आमचा प्रयत्न असतो. पण एखादी केस नाही उकलत. गूढ ते गूढच राहतं. डॉक्टर शून्यात पाहत म्हणाले. बिअरची मंद नशा आता हळूहळू त्यांना गुरफटू लागली होती. खोलीत एकच दिवा होता. त्या दोघांच्या आरामशीर गार्डन चेअर्स आणि टेबल यांच्यावरच केवळ प्रकाशणारा. बाकी खोली मंद अंधारात होती. अंधाराचं ते कडं हळूहळू जवळ येत आहे असा डॉक्टरांना भास होत होता. अर्थात ही नशा आहे हेही त्यांना कळत होतं. आत्ताचीच एक केस सांगतो, माझ्याकडे आलेली. डॉक्टर म्हणाले. ऐकून अवाक व्हाल. तिचं स्पष्टीकरण म्हणाल तर ते अजून तरी मला मिळालेलं नाही आहे. सांगा. सांगा. सिगरेट शिलगावीत खुर्चीत अधिकच आरामशीर बसत इन्स्पेक्टर म्हणाले. हकीकत पहिली. दार लोटून तो तरुण आत आला तेव्हा प्रथमदर्शनी डॉक्टरांना त्याच्याविषयी कोणतंही निदान करता आलं नाही. सहसा असं होत नसे. आत येणाऱ्या पेशंटच्या अस्थिर नजरेवरून, अनिश्चित चालीवरून किंवा अन्य एखाद्या लक्षणावरून त्याच्या आजाराचा साधारण अंदाज डॉक्टरना करता येतो. आजार कुठल्या थराला पोचला आहे याची अटकळ करता येते. पण या तरुणाचं काहीही बिनसल्यासारखं वाटत नव्हतं. असं वाटत होतं की हा पेशंट नसावाच. एखाद्या औषधी कंपनीचा सेल्समन जसं सहजपणे डॉक्टरांना येऊन भेटतो तसा तो आत आला. बरीच आधी अपॉइंटमेंट घेऊन आणि बॉयने नाव घेऊन आत पाठवल्यानंतर तो आला म्हणून त्याला पेशंट म्हणायचं. बाकी त्याचा रुबाब सेल्समनच्याही वर्ताण होता. बहुधा तो एखाद्या बड्या कंपनीत एक्झिक्युटिव्ह पोस्टवर असावा हे त्याच्या अंगावरचा उंची सूटच सांगत होता. त्याचं वागणं शांत समंजसपणाचं दिसत होतं. कुठल्याही भावनेमध्ये वाहून न जाता शांतपणे स्वतःचा निर्णय घेणारी जी माणसं असतात त्यांच्यापैकी तो वाटत होता. डॉक्टरचे सहाय्य घेण्याचं त्याने स्वतःच ठरवलं होतं आणि त्याप्रमाणे तो त्यांना येऊन भेटला होता. खरं तर माझी हकीकत जरा विचित्र आहे, तो म्हणाला. की त्या बाबतीमध्ये डॉक्टरची काही मदत होईल की नाही हे ठरवणं कठीण आहे. कारण मला काहीही झालेलं नाही. माझी हेल्थ अगदी नॉर्मल आहे. परंतु जो अनुभव मला येतोय त्याला कुठलंही रॅशनल एक्सप्लेनेशन मला देता येत नाही. तेव्हा विचारांती माझी खात्री झाली की हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. म्हणून एखाद्या मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन सारं काही सांगून टाकावं असंच मी ठरवलं. त्याने केलेली प्रस्तावना डॉक्टरांनी शांतपणे ऐकून घेतली. स्वतःच्या परिस्थितीची इतकी स्वच्छ कल्पना असलेले पेशंट्स डॉक्टरांकडे क्वचितच येत. त्यामुळे त्यांना त्याच्याविषयी काहीसा आदरच वाटू लागला. ते त्याची हकीकत काळजीपूर्वक ऐकू लागले. अलीकडे मला दुपारची फार झोप येते. त्याच्या हकीकतीची सुरुवात काहीशी हास्यास्पद होती. कितीही प्रयत्न केला तरी झोप आवरत नाही. काहीही कारण नसताना रात्री अगदी पूर्ण झोप झालेली असतानाही झोप येते आणि येते ती अगदी अंगावर चाल करून आल्यासारखी. झोपेची गोळी किंवा अतिरेकी प्रमाणात मद्य घेतल्यावर माणसाचा जसा स्वतःवर ताबा राहत नाही ना आणि तो झोपेच्या पूर्ण अधीन होतो, तशीच काहीशी माझी परिस्थिती असते. पण मी माझ्या केबिनचं दार आतून लावून घेतो. दारावरच्या शिपायाला डिस्टर्ब न करण्याविषयी सूचना देतो आणि टेबलवर डोकं ठेवून झोपी जातो. तासाभराने मला अचानक जाग येते आणि मी उत्साहाने पुन्हा कामाला सुरुवात करतो. ओव्हरवर्क. तुमच्या शरीराला झोपेची गरज आहे. यू शुड कन्सल्ट अ फिजिशियन, डॉक्टर म्हणाले. पुढे ऐका ना.
मलाही अशी सवय लागली तेव्हा पहिल्यांदा झोप अगदी निर्वेद लागायची. एकही स्वप्न पडत नसे. मेल्यासारखा मी झोपायचो आणि खाडकन जागा व्हायचो. आपण कुठे आहोत, दिवसाचा कुठला प्रहर चालू आहे याचंही भान मला नसायचं. काळोखाचा एक पट्टा दिवसावर ओढल्यासारखी ही माझी झोप असायची. पण हळूहळू त्या काळोखात काहीतरी हालचाल होऊ लागली. आकृत्या तयार होऊ लागल्या. कसल्या? खरं तर त्यातली एक आकृती माझ्या पूर्ण परिचयाची होती. कुणाची? माझी स्वतःचीच. आरशात पाहत असल्याप्रमाणे मी स्वतःला झोपेत पाहू लागलो. स्वप्नात असं मी मुद्दामच म्हणत नाही, कारण ते स्वप्न असतं याची मला खात्री नाही. आरशात स्वतःला पाहताना आपल्याला स्वतःच्या व्यवहारांची जाणीव असते आणि आरशात काय दिसेल याची काही एक अपेक्षा असते. पण इथे मी स्वतःला अगदी त्रयस्थपणे पाहत असतो. पाहणारा आणि हालचाल करणारा हे दोघे सर्वस्वी वेगळे असल्याची मला जाणीव असते. आणि तरीही तो हुबेहूब मीच असतो. काय करीत असता तुम्ही तुमच्या या आपण त्याला भास असं म्हणूया, तुमच्या या भासात तुम्ही काय करत असता? मी एका फ्लॅटची बेल वाजवतो, तरुण म्हणाला. काही क्षण वाट पाहतो आणि मग दरवाजा उघडतो. एक सुंदर स्त्री तो उघडते. डॉक्टर हसून म्हणाले, हो, तुम्हाला कसं कळलं? त्याने आश्चर्याने विचारलं. विशफुल थिंकिंग, डे ड्रीम. ओहो, तुमच्यासारख्या रुबाबदार तरुणाच्या स्वप्नात सुंदर स्त्री आल्याशिवाय राहते की काय? डॉक्टर दिलखलासपणे हसून म्हणाले. त्यांना हसताना पाहून तरुणाच्या मनात आलं की डॉक्टरांनी आपल्याला असं म्हटलं तरी ते देखील काही कमी रुबाबदार नाहीत. तसे मध्यम वयाचे असले तरी तब्येत राखून आहेत आणि असे हसताना तर ते फारच तरुण वाटतात. मे बी तुम्ही म्हणतात त्यात तथ्य आहे, त्याने हसून म्हटलं. बट लेट मी टेल यू, माझं लग्न झालेलं आहे. माझी बायकोही काही कमी सुंदर नाही, अतिशय आधुनिक, शिवाय प्रेमळ. ओह, माय मॅरिड लाईफ इज अ पिक्चर ऑफ हॅपीनेस. आम्हा दोघांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे आणि तिला सोडून दुसऱ्या एखादीकडे जाण्याची कल्पना मला स्वप्नात देखील, वेल, असं म्हणणं आता चुकीचं ठरेल, पण मुद्दा आला माझ्या लक्षात. डॉक्टर मान हलवीत म्हणाले, वेल, पुढे सांगा. पण आता तरुणाची जीभ जरा अडखळली. तो काहीसा शर्मिंदा झाल्यासारखा वाटला. रुमालाने कपाळाचा घाम पुशीत तो म्हणाला, पुढचं देखील तसं विशफुल थिंकिंगच आहे. म्हणजे सुंदर तरुणीकडे गेल्यानंतर एखाद्या तरुणाला करावंसं वाटेल ना, तेच. सबंध फ्लॅटमध्ये तिच्याशिवाय दुसरं कुणीच नसतं. मी दरवाजातच तिला जवळ घेतो. एकमेकांना बिलगूनच आम्ही तिच्या आलिशान बेडरूममध्ये येतो. प्रशस्त डबल बेडवरच्या मऊ मऊ गाद्यांवर अंग टाकतो आणि अर्थातच यापुढे जे काही घडू शकेल ते घडतंच. डॉक्टर काहीशी गंमत वाटून म्हणाले. हो, तरुणाच्या लाजण्यावरूनच डॉक्टरांना समजलं की त्याला येत असलेला अनुभव त्याला स्वतःला अगदी खराखुरा वाटतोय. पण मिलनाच्या अत्युच्च क्षणी देखील मला जाग येत नाही. मी उठतो, कपडे ठीकठाक करतो, कधीतरी टेबलावरच्या ग्लासमधलं पाणी पितो आणि दार उघडून बाहेर पडतो. नंतर मात्र सगळा काळोख. खोल पाण्यात बुडी मारल्यावर अलगद वर यावं तसा मी त्या काळोखातून जागा होतो. जागा होऊन पाहतो तेव्हा मी स्वतःच्या केबिनमध्येच असतो आणि मध्ये तासभर उलटून गेलेला असतो.
मग मग यात काळजी करण्यासारखं काय आहे? डॉक्टरांना अजूनही गंमतच वाटत होते. स्वप्नात का होईना, पण एका सुंदर स्त्रीचा सहवास तुम्हाला मिळतोय, काय वाईट आहे यात? ते स्वप्न असतं ना तर मलाही त्यात आनंदच वाटला असता डॉक्टर, तरुण सावकाश म्हणाला. पण ते स्वप्न नाही, त्यात काहीतरी सत्य आहे. स्वप्नामध्ये सत्य हे असतंच, आपली त्यामागची भावना. केवळ भावना नव्हे डॉक्टर, इथे त्या पलीकडचं आहे काहीतरी. जे घडतं ते सगळं खरंखुरं असल्याची जाणीव मला एकसारखी होत राहते. त्या जाणीवेने मी अस्वस्थ होतो. इथे येऊन तुम्हाला हे सारं सांगण्याचं कारण ही अस्वस्थता. असं वाटतं की ही अस्वस्थता वाढत गेली तर तर आपल्याला वेळ लागेल. कशामुळे हे सारं खरं वाटतं तुम्हाला? सांगणं कठीण आहे, कारणं बारीकसारीकच आहेत. तो फ्लॅट, ती बेडरूम कुठेतरी पाहिल्यासारखी वाटते, आणि ती तरुण स्त्रीसुद्धा. त्याचं स्पष्टीकरण अगदी साधं आहे. तो फ्लॅट तुमचा स्वतःचाच आहे, ती बेडरूम तुमची स्वतःची आहे. फक्त ओळखीच्या गोष्टी स्वप्नात वेगळा आकार घेतात. तसं झालंय इथे. आणि ती स्त्री, ती नक्कीच माझी स्वतःची बायको नाही. तिचा चेहरा वेगळा आहे. खरं म्हणजे तो कसा आहे हे मला सांगता येणार नाही. त्यावेळेसही ते कळत नाही. मात्र त्याचं सौंदर्य जाणवतं. तरीही तो नेमका दिसत नाही. एखाद्या धूसर आवरणातून दिसावा तसा दिसतो. हे स्वप्नच आहे, डॉक्टर ठामपणे म्हणाले. सत्याचा त्यात कणही नाही. तुम्ही सांगा, बंद केबिनमधून तुम्ही उठून जाता आणि परत येता, हे कुणाला खरं वाटेल? नाही, तसं नाही म्हणायचंय मला, तरुण काहीसा चिरून म्हणाला. जातं माझं मनच. सूक्ष्म रूपाने मनाला असं जाता येतं आणि नंतर शरीराचा आकारही धारण करता येतो, असं मी कुठे कुठे वाचलंय. काहीतरी वाचता तुम्ही लोक आणि त्यावर विश्वास ठेवता, डॉक्टर त्याची थेअरी धुडकावून म्हणाले. पण त्यांच्या मनात आलं, ही हकीकत एकदा इन्स्पेक्टरला सांगायला हवी. काय स्पष्टीकरण देतायत बघूया. मी देखील ते स्वप्न मानलं असतं डॉक्टर, काहीशा अनिच्छेने तरुण पुढे म्हणाला. पण एक गोष्ट अत्यंत सत्य असते. मी जागा होतो तेव्हा माझ्या शरीराची अवस्था खरोखरच रतिसुख मिळाल्यानंतरची ती अवस्था असते. हेही असत्य. असत्य. तुमची केस विचार करण्यासारखी आहे खरी, डॉक्टर म्हणाले. सत्य आणि स्वप्न यांची ही चमत्कारिक भेसळ आहे. पण काही दिवस असंच जाऊ द्या. आपोआप परिस्थिती निवळेल. तुम्हाला हे भास होणं बंद होईल. नाही डॉक्टर, नाही. ते शक्य तेवढ्या लवकर थांबले पाहिजे, नाहीतर माझी धडगत नाही. तो तरुण आवेगाने बोलत होता. मघाचा त्याचा शांतपणा, संयम आता नाहीसा झाला होता. नाहीतर मला धोका आहे. धोका? धोका कसला? कोण जाणे कसला. कदाचित जीवाचाही. कसला ते नेमकं कळत नाही, पण जाणवतं. पण कुठून धोका आहे? चाललाय हा सगळा प्रकार दिवसेंदिवस वाढत चाललाय. पहिल्यांदा आमची सलगी बरीच आटोक्यात होती. नंतर क्रमाक्रमाने पुढची पायरी गाठत आम्ही आता शेवटपर्यंत मजल मारली आहे. पण हे असं फार काळ चालणार नाही. मला वाटतं तिच्या नवऱ्याला हे कळलंय. काय म्हणालात? हो, तिच्या नवऱ्याला. त्याला संशय आलाय असं तीच म्हणत होती. पण हे कसं शक्य आहे? तुमच्या स्वप्नात
तिच्या नवऱ्याला जागाच नाहीये. तुम्ही असंच समजा ना की ती अविवाहित आहे, एकटीच आहे. मी लाख समजेन हो, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. तिचं लग्न झालंय आणि हा सगळा प्रकार तिच्या नवऱ्याला कळलाय. हे प्रत्यक्ष नाही, हे स्वप्न आहे. तुमच्या मनानं तिचा नवरा तयार केलाय. कसा दिसतो तो सांगा बरं मला. सांगा. डॉक्टर त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. तरुणाने क्षणभर नजर वर उचलली तेव्हा दोघांची नजरानजर झाली. तरुणाच्या अंगावर भीतीने शिरशिरी आली. मी 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 त्याला अजून पाहिलेलं नाही आहे, तो अडखळत म्हणाला. दे यू आर. तो तुम्हाला दिसणारच नाही, कारण तो नाहीच आहे. असला पाहिजे, असलाच पाहिजे. मला त्याची भीती वाटते, तिलाही वाटते. आणि ही भीती एखाद्या अभद्र सावलीसारखी आम्हाला दोघांना गुरफटून टाकत असते. अगदी सुखाच्या क्षणी देखील. वाटतं कुठल्याही क्षणी तो येईल, आपल्याला त्या अवस्थेत पाहिल आणि मग तो संतापाच्या भरात आपलं काहीही करायला मागे पुढे पाहणार नाही. या साऱ्यातून काहीतरी भयंकर घडणार आहे. भयंकर, फार भयंकर. वाटतं ते अटळ आहे, अटळ आहे. आज ना उद्या तो येणारच. स्पष्टीकरण अगदी सोपं आहे, डॉक्टर म्हणाले. तुम्ही अत्यंत सद्वर्तनी आहात. तुमचं आपल्या बायकोवर प्रेम आहे. तिला फसवणं हे तुम्हाला पाप वाटतं. स्वप्नात घडणाऱ्या परस्त्रीच्या सहवासाने तुम्हाला अपराधी वाटतं. त्या अपराधाची टोचणी तुमच्या मनाला लागली आहे. केसानं टांगलेल्या तलवारीसारखी ती रात्रंदिवस तुमच्या डोक्यावर आहे. त्या जाणीवेलाच स्वप्नात तुम्ही एका पुरुषाचा आकार दिलाय, तुमचा घात करायला येणाऱ्या माणसाचा. पण हे स्पष्टीकरण देता देताच डॉक्टरांना वाटलं की हे फार पुस्तकी स्पष्टीकरण झालं. ह्या प्रकारामध्ये याहून अधिक गुंतागुंत आहे. नाही डॉक्टर, नाही. एखाद दिवशी माझं काहीतरी बरं वाईट होणार आहे. मग तुम्हाला कळेल की हे केवळ स्वप्न नाही. पण तेव्हा फार उशीर झालेला असेल, फार उशीर झाला असेल. तरुण कळवळून बोलला. काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. मला त्याच्यापासून वाचवा. मला व्यभिचार करायचा नाही, त्याच्या बायकोशी संबंध ठेवायचा नाही. पण माझा इलाजच चालत नाही. माझ्या हातून ते घडतं. कोण घडवतं नाही कळत मला, पण घडल्याशिवाय राहत नाही. मात्र तो हे लक्षात घेणार नाही, त्याला हे समजणारच नाही. तो सरळ येईल आणि 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 मला जाणवतं तो येतोय डॉक्टर, तो येतोय. डॉक्टर तरुणाच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीतीची गडद सावली होती. स्वप्नात घाबरून किंचाळणाऱ्या मुलाच्या चेहऱ्यावर असते तशी. काही केल्या ते मूल जागं होत नाही, पण विलक्षण भयाने निथळत राहतं. त्या क्षणी ते ती भीतीच जगत असतं. इथे केवळ स्वप्न नव्हतं, खरीखुरी भीती होती. खरीखुरी भीती. मी त्याची कशीबशी समजूत घातली. इन्स्पेक्टरचा ग्लास भरत डॉक्टर म्हणाले. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे काय झालं? आजच मला त्याचा फोन आला होता. विलक्षण भेदरल्यासारखा तो बोलत होता. डॉक्टर, आज आम्ही बिछानात असताना तो दारात येऊन पोचला. त्याने बेल वाजवली. आम्ही दोघंही दचकलो. त्याच वेळी काळोख झाला म्हणून मी वाचलो. पण मला माहिती आहे त्यानेच बेल वाजवली. उद्या तो आत आल्याशिवाय राहणार नाही. तो दाराशी येऊन पोचलाय. डॉक्टर, काहीतरी करा डॉक्टर. तो आत येण्याआधी मला बरं करा.
तो आलाय डॉक्टर, तो आलाय तो. हुंदके दिल्यासारखा तो बोलत होता. पुढचं बोलणं अस्पष्ट झालं. मी फोन खाली ठेवला. इंटरेस्टिंग, क्वाईट इंटरेस्टिंग, इन्स्पेक्टर म्हणाले. पण यात गूढ कुठे आहे? हां, तुमचा हा पेशंट वरवर कितीही सोबर वाटला तरी वेडा होण्याच्या मार्गावर झपाट्याने चाललाय. सत्य आणि कल्पना यांची गल्लत, त्यातून भीती. दिस इज अ क्लिअर केस ऑफ अनसाऊंड माइंड. एवढं ओळखायला सायको अनालिस्टची गरज नाही आहे. क्लिअर केस, देर इज नो मिस्ट्री अबाउट इट. यात गूढ काहीही नाही आहे डॉक्टर साहेब. इन्स्पेक्टर खिजवल्यासारखे बोलले. ॲग्रीड. मीही त्याला तेच सांगितलं. जनरल इम्प्रूव्हमेंटसाठी औषधं दिली, काही मेंटल एक्सरसाइजेस सांगितले. पण मध्येच असं काही घडलं की मला हा प्रकार गूढ वाटू लागला. वाटायला लागलं की हे याच्या एकट्याच्या मनाचे खेळ नाही. देर इज समथिंग मोर टू इट. हां, असं काय घडलं? स्ट्रेंज, समथिंग व्हेरी व्हेरी स्ट्रेंज. फार फार विचित्र. हकीकत दुसरी. तो तरुण येऊन गेल्याला 1-2 दिवस झाले असतील नसतील, डॉक्टरांचा फोन घणघणला. रिसेप्शनिस्टने तो घेतला. इंटरकॉमवरून ती म्हणाली, डॉक्टर, मिसेस सो अँड सो बोलत आहेत. मिसेस? हां, ओ हो, अच्छा. म्हणजे परवाच आपल्याकडे आलेल्या त्या तरुणाच्या मिसेस तर नव्हे? मे बी. पण तसं काहीच त्या म्हणाल्या नाहीत. त्यांचे मिस्टर आपल्याला येऊन भेटल्याचा उल्लेखही त्यांनी केला नाही. तरीही ती त्याची बायकोच होती हे तिच्या पत्त्यावरून स्पष्ट झालं. अगदी कळवळून ती बोलत होती. डॉक्टरांना अगदी तातडीने भेटण्याची तिला उत्कंठा होती. न भेटल्यास जसं काही आभाळ कोसळणार असल्याचा तिचा आविर्भाव होता. डॉक्टरांनी तिला ताबडतोब भेटायचं ठरवलं. तिला आपल्याकडे बोलावलंही. पण मग नंतर त्यांनी स्वतःच तिच्याकडे जाण्याचं कबूल केलं, कारण त्या भागात दुपारी त्यांना दुसऱ्या कामासाठी जायचंच होतं. तरीही हे तसं शिरस्त्याला धरून नव्हतंच. पण त्या जोडप्याचं घर पाहावं आणि त्यातलं कितीसं तिच्या नवऱ्याच्या वर्णनातील घराशी जुळतं हे पाहण्याची सुप्त इच्छाही त्यामागे असावी. काहीही असो, पण डॉक्टर त्या दिवशी दुपारी तिच्याकडे गेले. आलात डॉक्टर? मी तुमची वाटच पाहत होते, ती भारावून म्हणाली. डॉक्टरांच्या मनात आलं, नवऱ्याच्या या विचित्र आजारामुळे घरात बापडीला फारच त्रास होत असणार. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या बोलण्यात त्याच्या आजाराविषयी एक अक्षरही आलं नाही. तिची तक्रार वेगळीच होती. दररोज दुपारी मला तासभर विलक्षण गाढ झोप लागते डॉक्टर. आणि 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 कसं सांगू मी तुम्हाला? म्हणजे सांगायचं म्हणजे अगदी कसं तरीच वाटतंय. पण या फ्लॅटची बेल वाजते. मी दरवाजा उघडते. दारात एक रुबाबदार तरुण उभा असतो. त्याचा चेहरा मला स्पष्ट समजत नाही, पण तो परका आहे एवढी जाणीव मात्र होते. तो आत येतो आणि आम्ही दोघं डॉक्टर परपुरुषाशी वागू नये ना, तशी मी त्याच्याशी वागते. झोपेतून जाग येते तेव्हा तो गेलेला असतो आणि शरीरभर एक सुखाची ग्लानी पसरलेली असते. पण मग जाणवतं की कुठेतरी चुकलं आहे, आपल्या हातून पाप घडलंय. त्या शर्मेची टोचणी मनाला लागून राहते. ती थांबली. आत्ताही हे सांगताना तिचा चेहरा लाजेने लाली लाल झाला होता. तुम्ही म्हणाल हे स्वप्न आहे, पण नाही डॉक्टर, नाही. त्यात काहीतरी विलक्षण खरं आहे. ते काय आहे ते नाही मला कळत.
पण मला ते नकोय. नकोय. मला त्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची आहे. नाहीतर काहीतरी भयंकर प्रकार घडेल अशी मला सारखी भीती वाटते. तुमच्या नवऱ्याला हे माहिती आहे? डॉक्टरांनी अगदी सहजगत्या हा प्रश्न केला. पण त्याचा परिणाम फार अनपेक्षित झाला. ती एकदम शहारली आणि किंचाळल्यागत म्हणाली, नाही नाही, हे त्यांना कळून चालायचं नाही, मुळीच नाही. त्यांचीच तर मला भीती वाटते. त्यांना हे कळलं तर ते आकाश पाताळ एक करतील. संतापाच्या भरात काय वाटेल ते होईल त्यांच्या हातून. आणि मग शून्यात पाहत तीच पुढे म्हणाली, पण त्यांना कळलंय. मला तीच काळजी वाटते. आज ना उद्या ते आम्हा दोघांना एकत्र पकडल्याशिवाय राहणार नाहीत. दिवसेंदिवस ते जवळ येत आहेत. मला तर वाटतं की ते दारात उभे आहेत. कधीही ते बेल वाजवतील आणि मला दार उघडावं लागेल. डॉक्टर काही करा, ती अजयजीने म्हणाली. पण हे भास इथेच थांबवा. त्यांनी घरात येण्याच्या आधी भीतीने मला जगणं मुश्किल होऊन बसलंय. डॉक्टर, काही करा. ती स्पुंदू लागली, अनावर हुंदके देऊ लागली. डॉक्टरांनी तिला औषध दिलं. हळूहळू ती शांत झाली. डॉक्टरांनी सगळीकडे हिंडून घर पाहिलं, पण कसलाच अंदाज येत नव्हता. म्हटलं तर हा फ्लॅट त्याच्या वर्णनाशी जुळणारा होता. म्हटलं तर नव्हता, कारण तो विशेष शृंगारलेला, प्रशस्त असा मुळीच नव्हता. अगदी सर्वसाधारण होता. डॉक्टर तिथून बाहेर पडले तेव्हा ती बाई शांत झाली होती, पण डॉक्टरांचं डोकं मात्र बधीर झालं होतं. हकीकत सांगून झाली आणि खोलीत शांतता पसरली. माथ्यावरच्या दिव्याला मंद झोके मिळत होते, त्यामुळे प्रकाशाचं वर्तुळ हलकेच थरथरत होतं. बिअरच्या रिकाम्या बाटल्या टेबलावर पडल्या होत्या आणि इन्स्पेक्टरनी डॉक्टर दोघांची शरीरं सोनेरी नशेने जडावली होती. वाद घालायचा मूड ओसरला होता. इन्स्पेक्टर नवे मुद्दे काढायचे थांबले होते, पण डॉक्टरांना त्यांना खिजवावंसं वाटत नव्हतं. लवकरच दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. बाहेर पावसाची बारीक रिपरिप सुरू होती. इन्स्पेक्टरांनी ओव्हरकोट चढवला आणि ते पावसातून चालू लागले. घरी पोचताच बिछाण्यावर अंग टाकायचं आणि मस्त झोपेच्या अधीन व्हायचं असा बेत त्यांनी ठरवून टाकला. पण प्रत्यक्षात मात्र त्यांचं अंग बिछाण्याला लागताच झोप त्यांचा डोळा चुकवून निसटली. डोक्यात 2 गणितं घोळू लागली. म्हटलं तर त्या दोन्हींचा चेहरा मोहरा सारखा होता. म्हटलं तर त्यांच्यात फरक होता. कुठेतरी पॅटर्न सारखा होता, पण तपशील वेगळा होता. मात्र त्या वेगळेपणातही संगती होती. त्यामुळे ते गूढ सुटण्यासारखं आहे असं त्यांना वाटत राहिलं. नवरा बायकोंपैकी दोघांनाही सारखीच मानसिक विकृती असणं हा योगायोग मानायचा की त्यात काही संगती आहे? घडतंय ते सत्य किती, काल्पनिक किती? इन्स्पेक्टर अंथरुणात उठून बसले. त्यांनी दिवा लावला. ते टेबलाशी गेले. टेबलावरचं एक काचेचं पेपरवेट उचलून त्यांनी हव्या त्या जागी मांडलं. हा प्रियकर, ते स्वतःशी म्हणाले. दुसरं फुलांचं पेपरवेट मांडून ते म्हणाले, ही प्रेयसी. तिसरं धातूचं वजन ठेवत म्हणाले, हा नवरा, पण हा अजून सीनवर यायचा आहे. ही झाली एक हकीकत. दुसरी बाई हीच बाई, कॉमन. फुलांचे पेपरवेट मांडले गेले. प्रियकर, त्यांचा हात काचेच्या पेपरवेटकडे गेला. पण नाही, हा तर तिचा नवरा आहे, ते आपल्याला नक्की माहिती आहे. मग
काय बरं? मग तिसरा, धातूचं वजन त्यांच्या हातात तसंच अनिश्चितपणे घोळत राहिलं. हा कोण आहे? म्हणजे एका भासातला प्रियकर, खरोखरीचा नवरा. स्त्री तो ओळखत नाही, पण तीच असू शकेल, कारण दुसऱ्या भासात ती प्रेयसीच आहे. घर कदाचित तेच असू शकेल. पण मग तिसऱ्याचं काय? तिसऱ्याचं काय? कितीतरी वेळ इन्स्पेक्टर पेपरवेट्स हातात घोळवीत राहिले. त्यांना उत्तर सापडत नव्हतं. त्याने एकदा केबिनच्या दाराकडे पाहिलं. ते बंदच होतं. त्याची नजर खोलीभर फिरली. तो आपल्या नेहमीच्या सुरक्षित जगात येऊन पोचला होता. मुख्य म्हणजे तो जिवंत होता. त्याने सुटकेचा एक प्रचंड सुस्कारा सोडला. आज जिवंत राहिलो आहोत, याचा अर्थ उद्या राहूच असं नाही, तो मनाशी म्हणाला. काहीही करून हे थांबायला पाहिजे. डॉक्टरांनी शक्य तेवढ्या लवकर काहीतरी. एकाएकी त्याला आजचा प्रसंग कुणाकडे तरी सांगण्याची तीव्र इच्छा झाली. आपण ते सरळ सांगू शकलो, त्याविषयी सुसंगत विचार करू शकलो, तर निदान आपलं डोकं फिरायला अवकाश आहे असं तरी सिद्ध होईल. बोलावं, कुणाकडे तरी बोलून टाकावं. त्याने डॉक्टरांचा नंबर फिरवला. प्रथम तो एंगेज लागला. अधीरपणाने त्याने 2-3 मिनिटं वाट पाहिली. परत फोन केला. रिसेप्शनिस्टने तो घेतला. डॉक्टर अजून आलेले नाहीत, तिने चुणचुणीतपणे सांगितलं. त्याने आपला नंबर तिच्यापाशी देऊन ठेवला. तरीही बोलण्याची इच्छा शमली नव्हती. पण ही गोष्ट इतकी नाजूक होती की ती डॉक्टरांशिवाय दुसऱ्या कोणाकडे बोलणार. त्याने कागद पुढे ओढला आणि डॉक्टरांना पत्र लिहायला सुरुवात केली. हकीकत तिसरी. तो तिच्या बेडरूममध्ये उभा होता. ती समोरच होती. तिच्या हातात सरबताचे 2 प्याले होते. नारिंगी सरबताचे. संगीताचे धुंद सूर दूरवर पसरले होते. अधीरपणे त्याने सरबत पिऊन टाकलं आणि तिला जवळ ओढलं. तिच्या केसांचा सुगंध हळूहळू त्याच्या मस्तकात भिनू लागला. ती हलकेच बाजूला झाली. त्याने तिचा हात गच्च धरून तिला जवळ ओढलं. तिच्या ओठातून चित्कार निसटला. सरबताचा ग्लास हातातून खाली पडला होता, पण काच फुटल्याचा खळसा कर्कश आवाज झालाच नाही. अलगद खालच्या मऊ गालिच्याने तो झेलून घेतला. इथे कर्कश आवाजांना जागा नव्हती. सारं काही संथ, मंद, लयीत, तरंगल्यासारखं. दुसऱ्या क्षणी त्याने तिला मिठीत घेतलं आणि तिच्यासह बिछाण्यावर स्वतःला लोटून दिलं. प्रवाहात फेस बाजूला व्हावा तशी अंगावरची जड वस्त्र बाजूला झाली. संगीताचे सूर अधिक जवळ आले. जणू शरीरातच शिरले. त्या सुरांच्या तालावर शरीर हलत राहिली. सारं एका मखमली धुंदीत गुरफटून गेलं. सूर शरीर झाले. शरीर एकजीव झाली. नुसतं एक स्पंदन उरलं आणि त्या स्पंदनातून झरत झरत आल्या सुखाच्या लहरी, पसरत जाणाऱ्या, क्षणोक्षणी रुंदावणाऱ्या, वातावरण व्यापणाऱ्या. आणि याच क्षणी वातावरणाला एक चरा गेला. दोघेही दचकून उठून बसली. एकमेकांपासून विलग झाली. दाराजवळ कोणीतरी आलं होतं. त्याने बेल वाजवण्यासाठी बेलवर बोट ठेवलं होतं, पण बेल खंदिशी वाजली नाही. चर्र असा काहीतरी जळल्यासारखा आवाज करत ती त्या बोटाखाली तडफडत राहिली. तो आवाज जणू न ऐकताच थेट त्या दोघांच्या मेंदूत शिरला. दोघे निश्चल उभी, अवाक, तिची किंकाळी घशातच गोठलेली. आणि सावकाश दार उघडलं गेलं. तो दारात उभा होता.
एखाद्या अजस्त्र सावलीसारखा. बघता बघता तो दोघांच्या निकट, अगदी निकट येऊन उभा राहिला. येताना त्याचे बूट गालिच्यावर वाजले नाहीत, म्हणून त्याची चाल अधिक भयप्रद वाटली. क्षणात त्याचा हात खिशात गेला. त्यातून रिव्हॉल्वर बाहेर आलं. एकदा, दोनदा, तीनदा ते झाडलं गेलं. त्याचा उघडा देह बिछाण्यावरून खाली कोसळला. रक्त उसळून गालिच्यावर पसरू लागलं. झोपेत किंचाळावं तशी तिच्या ओठांची हालचाल झाली. आवाज उमटला नाही. भीतीने भान हरपून ती बाजूलाच कोसळली आणि सारं अंधारात विलीन झालं. अंधारातून तरंगत तो जागा झाला तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं ते आपण जिवंत असल्याचं. आणि मग हायसं वाटलं. तो सारा भास होता. भास? पण हा भास खोटा नसतो. त्यात काहीतरी खरं असतं. इथे काय बरं खरं होतं? तो गोंधळला. पुन्हा ते सारं काही मनात फिरू लागलं. काहीतरी खरं होतं, अतिशय खरं, ओळखीचं. पण काय? आपला मृत्यू? मृत्यू तर खरा नव्हताच, कारण तो जिवंत होता. त्याच्या केसालाही धक्का लागलेला नव्हता. मग तो खून? तो कुणाचा झाला? कुणी केला? वर्दी आली तेव्हा इन्स्पेक्टर पोलीस स्टेशनवर होते. टेबलावरच्या पेपरवेटशी खेळत एकसारखी त्याची मांडणी बदली. त्यांना संगती लागली होती. एकातला नवरा, तो दुसऱ्यातला प्रियकर. याच तर्काने एकातला फसलेला, तो दुसऱ्यातला फसवणारा. हेच आणखीन पुढं नेलं तर एकातला बळी, तो दुसऱ्यातला खुनी. डॉक्टरांनी सांगितलेल्या त्या दोन्ही हकीकती एकत्र येतील तर. केबिनचा दरवाजा लोटून पोलीस आत शिरला तेव्हा तो आपला खून झाला नाही या समाधानात होता. तुम्हाला खुनाच्या आरोपावरून अरेस्ट करण्यात येते असं पोलिसांनी सांगितलं तेव्हा तो विलक्षण गोंधळून गेला. अर्थातच त्याला आपल्या बायकोला होणाऱ्या भासांची कल्पना नसल्यामुळे त्याला घरी आणण्यात आलं. खून त्याच्याच फ्लॅटवर झाला होता. पण इन्स्पेक्टरही त्याच्या इतके गोंधळून उभे होते. ही चक्क खुनाची केस होती. खुनी कोण याचा अंदाज करता येत होता, पण खून सिद्ध करायला पुरावा नव्हता. जो होता तो उलट गोंधळातच टाकणारा होता. कल्पनेचे आणि सत्याचे एकमेकांना वेढे पडले होते आणि काहीच समजेनसं झालं होतं. खुनी ऑफिसमध्ये असतानाच त्याच्या हातून खून झाला होता, पण तो आपल्या घरी. त्याची बायको सुन्न उभी होती. तिच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता. ज्याचा खून झाला त्याचा. यांच्याशी तसा संबंध काय? तो तिथे कसा? याचा काहीही पत्ता लागण्यासारखा नव्हता. इन्स्पेक्टरांनी हार मानली. त्यांच्यासमोर आज असं गूढ उभं होतं की त्याला मानवी व्यवहारातले काहीही स्पष्टीकरण नव्हतं. स्पष्टीकरण दुसऱ्या कुठल्या तरी विश्वातलं असलंच तर ते त्यांना माहिती नव्हतं. ते कदाचित डॉक्टरच सांगू शकले असते. पण आता तेही शक्य नव्हतं. कारण डॉक्टरांचा देह त्यांच्या समोरच पांढऱ्या चादरीखाली छिन्न विछिन्न होऊन पडलेला होता. डॉक्टरांचा देह समोर पांढऱ्या चादरीखाली छिन्न विछिन्न. कथा इथे संपते. आपल्या विचारांना ही कथा खूप चालना देते. थोडा बौद्धिक आणि तर्कशास्त्राला अनुसरून असा बाज रत्नाकर मतकरींनी ह्या कथेमध्ये वापरला आहे.
कथा विचारायला प्रवृत्त करते. कथा संपल्यानंतर बहुतेक तुम्ही स्वतःशीच विचार करालच. तुमचा जो विचार असेल तो लिहा कॉमेंटमध्ये. आपण बघूया काय निष्पन्न होतंय ते. भेटूया पुन्हा. ओके.